गार वाटतंय ना गार वाटतंय मेंढर बी दापाल त्याला या ऊनच लय लागतंय हो. उभीच राहिली फुलाखाली. हा ना मिठ्या मोर बोलावतं तर मिठ्यात मोर आहे ना आता अगदी पाणी प्याल्या आणि पुला घालून आम्हाला पडायला जायचं होतं तर मिठ्यात निघा ना तर बाहेर आम्ही उभ्या केल्या जाग्यावर मग नाही त्या 10 मिनिटं गार करतो झाली पुढं. मग काय आता थोड्याशा गार झाल्या मग त्यांना बी बरं वाटेल ना सावली लयच गाडी होईल सिमेंट आहे ना वरनं कोकण रेल्वेचा पूल आहे. तेच ना गार वाटते या लय गार वाटतंय ना थंडगार. अरे कुठं चालला बोकड ये बाळा ये ये ये. अरे देवा. हे आईला जायचंय वाटतं आता पलीकडं रस्ता द्यायला लागला वाटतं रस्ता सगळा घेतला आम्ही आता भेटन या या ये या या कुठे गेलता आई कामावर भटीव इटा बनवायला उचलायला गेला तू भट्टीत घ्यायला हा हा म्हणजे त्याची भटी घालाय हा लावली का भटी मग नाही लावली अजून जाते 5-6 दिवस अरे बाबा जाम दिवस जातात ना जे ऊन कसं लागतोय आता बाहेर मग जामून लागतो मी आता डायरेक्ट घेऊन उभी राहिली. पोरा पण घेऊन का हो बरोबर आहे नातू का हा शाळेत येत का हो हा ना जामच होऊन लागतं. ती पण जागा सोडेल नाही त्यांना बी न्यायच्या चारा आहे अजून जरा पाणी प्यायला ना वळला त्याच्यामुळे ते मग या पोरांना लवकर लवकर जा वाट पण द्यायची नाही त्यांना चांगलं आता गारवा भेटला ना. हो ताई, हो. उठा. मी गारवा भेटला तर मी हरावतच ना. हाला ना तर म्हणजे काय दाफा म्हणते येत होती आता नेर झाल्या मग गार केला त्यांना बी समाधान वाटत ना मग काय त्याच्या पोटावर बघितलं पाहिजे. बोलवायचे बाई पुन्हा कोण बोलायचे बरोबर आहे ना? वे ट्र ट्र उठा दाजीबा उठा वे वे बारीक गोड वाटलं व मी नाही निघल्या गेले जा वे ट्र ट्र आता फपोटेदार असतंय. हा मग काय फुफुट्यातनं जरा मिठ्या पण घातल्यावर चांगले असतात नक्या बिक्या हे झालेल्या वेळेस हे होत्यात तापत्यात नक्या तापलेल्या चांगले असतात ना वे ताड भारी येत चल वाघ एक वाघाचे संग निघाला एमट्या निघाले आता काय निघाले आता चला मग चला. ह्या झाडांची फुलं एक मिठाला खात्यात ना हो. थांबा मला जवळ येऊ नाही कसा काय वर्षात तुमच्या अंगावर पडत अजून पण हा हा ती फुलं चवदार असतात ना अयो अयो असं मधासारखं असं त्याला चिकटा असतो आहे ना गुळमट गुळमट ते गळ पडलेला मिठ्या खात्यातच आणि आपण जर हाणला तर बदाबदाच पडतो म्हणजे आपलं कलम रत्नागिरी का? किती प्रकारची झाडं लावल्यात लावले होते बरेच पण ते काय? बकऱ्या खाली ते काय काय लावलं होतं काय काय ह्याचे लावले तर कलंबच लावले होते दुसरं काहीच नाही. फणसाची चिकूची अशी नाही का लावले होते हा ते पण पार ह्या लोकांनी पेटवले. आरा आरा पेटवलं का मग गवत पेटलं ती जळली जळले. हो कावडीने नेता का डोक्याव डोक्यावर ते या ते वरती बघा ते वरती दिसत तिकडं बघितले तिथं आता आम्ही मेंढरा पाणी पाजल्या तो बांधलेला आहे तिथं ना नाही तिकडं वरती बांधारा बंधारा बांधलेला आहे तिथे ना तिकडं ह्या हा तो वरती बंधारा आहे. हा 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 मग ते पण झालं एक बाबा म्हशी चारतात तिथं हा ते एवढ्याला वरती गेला होतो तुम्ही. हा एवढ्या वरती गेलतो आम्ही बी जाम वरती गेलतो बाबा म्हणलं आणि तिथं झाड लावाय आता जागा केलाय बघा मला वाटलं शिरवलीच लावाय केलाय जराशी एक गोबा पाडायला मस्त असा
वाफ्यागत जागा केलाय खांदून. या इथे केलाय तो ना नाही असा असा वरती आहे पार खोंड्यात. खोंड्यात. हा म्हणजे एवढे खोंड्यात गेले होते. आम्ही खोंड्यात गेलतो पार. अहो, आम्ही बी तुमच्यासारखं फिरतोय काय सांगायचं. फिरायलाच पाहिजे मग काय करणार. यांना जगवायला लागतात ना जगवायला. ह्यांच्या पोटासाठी. आपण त्यांना एवढी पाळली म्हणल्या. ते थोड्याशा शेळ्या आहेत त्या मी आता चारून आणल्या हा रानात ना हा. बांधल्यात ना आता इकडे चाललोय. अरे बाबा जेवलं का? जेवलो हा. जेवून चाललोय. मग काय हा. ते बाबा बी बोललं जीवन आलो आता दुपारचं. मग तिथं बसलाय ना हा आहेत बसलेत ते बसलेत. मशीनचा गवारी. हा मशीनचं गवारी. बरोबर. बरोबर. मग काय चला बाबा मग जा मेंढरा गेली. जा बाई, जा. हू! आले आले. हा येते बाई येते ते येते ना धावत आता. बर बर असल्या तर हुसका जरा. राहू काय वदा आजीबा बरं आहे का? कुठे तुम्ही मला दिसा ना. अयो त्या खांबापर्यंत वय पार लय लांब गेलता की मग दाजीबा आम्ही माडियो. हाय जाया आता आमच्या मीडियावर चालल्यात जरत बापू दाजीच्या खालनं चालल्यात आहे त्या काडाच्या. असल्या डोंगरावर राहायला पाहिजे घर. खालनं वावर पाहिजे सगळं वरनं माणसं राहायला पाहिजे अशा डोंगरावर. पण आता डोंगरापासून ऊस बिल्डिंगच झाल्यात. दवनी लई द्यायच्यात मग बाबा खाली उतराय वाट कुणा कुणी वाट इथनं का? बकऱ्या गेलेल्या गावल्या का तुमच्या? किती गेलत्या? आ सगळ्या किती होत्या? 10-12 गेलत्या का रात्रभर? आणि मग कुठे भेटल्या? हा का इथनं ना तेच आमच्या वाड्यावर तुम्ही इस्रायल आला ना तर आम्हाला भीती वाटायची म्हणजे वाघा बिघायची ना. असं वाटायचं वाघ बिग जंगलात येत ना. तो बोलला भेटतात का नाही बाबाच्या बकऱ्या? हाय ना वाठीकडनं. बर 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 ठीक का? हा हा हा. मेंढरा आता निघाल्यात ह्या वाडीतनं मोर जायच्यात. तर मस्त असं इथं त्या म्हशीची चरत होत्या बाबांच्या त्या म्हशींचं पेंड येते त्याचं माज बनवल्यात. तर ह्या इथं एक बनवता आणि त्याच्यावर पेंड मांडल्यात. चालला विराड कुठं घरी का आता? नाही तिकडे चालते. होय मग त्या माळ्याव का? हो इकडे जाऊ बाय होती. भेटाय आलत काय? हा 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 त्यांचा मोडला ना. हा त्यांचा मोडला खाल्ला आम्ही. हा. हा चारला मेंढराला. तर ह्यांचं मळ येत. कांच्या गावातला म्हणलं गावातला कांच्या तुम्ही तुम्ही या. हे गावाचं नाव गाव. मराठी मराठी बोला. नाही मराठी आती. मराठी नाही येता. नाही. गाव हेच का तुमचा? गाव कांचा गाव? बस्ती. हा? गोरखपूर बस्ती. गोरखपूर बस्ती लांबचं आहे मग. लांब. राहायला कुठे? इथं का? हा हा. तुमची हिंदी नाही समज आम्हाला. तुम्हाला मराठी समज नाही. नाही. आम्हाला बी हिंदी समज नाही. किती आहेत बकऱ्या किती आहेत? 4 का? हा हा. पाठ लेंगे. पाट का? हाँ. नाही आमच्याकडे. नहीं है मेरे पास लेंगे. हा का? हाँ. वो उसको बिकट करने का है. तुम्ही का? हाँ. तुम नाव
नाव क्या करेंगे? हा इकडे इथं राहिलं. इधर रहते ना, इधर हाँ। कंपनी पीछे। तो एक दाई का बोला थे कि पार्ट लेने का है कि नहीं लेने का हा है? हा तुम्हाला द्यायची का दुसऱ्याला? बेचने का है उसको, बेचने का है। हा का विकणे का? हाँ। हा हा बेचणे का म्हणायचं का त्याला? कोणची कोणची वो है काली। बघा तुम्हाला घ्यायची असली तर घ्या दाजी. मेंढर गेली मोर. हा हा वो. नदीतून पलीकडे जायला रस्ता आहे का इथं ना? उतार आहे का? वण नाही ना पाणी? हा का? नाही ना आम्ही नाही जाणार. हा नाही हा का? हमारे गांव के हैं सभी लाइक करेंगे, फॉलो करेंगे। हा बर बर बर. चैनल का नाम धनगरी जीवन. धनगरी जीवन. गंगारी जो है, हा धनगरी. गंगारी। ओके ओके। जायचं पड्या नदीच्या. जा खावा आणायला. सारखा खाऊ खायचा का? पलीकडे चाललं काय बाबा? आपल्या कांच्या गावातलं मोपाडचं. इकडं कुठं? भट्टीवर राव कुठं आहे बटी? मासा भेटला बाबांना. भट्टी त्या तिथं आहे ते. मासा भेटला होता बाबांना. मासा पाण्यातून बाहेर पाखरांनी मारला ग त्याला. त्याच्या हा जिवंत यावं त्यो का बाहेर टाकला? आत टाका टाका पाण्यात पळा पळा पळा. जेवढं जवळ भेटलं तेव्हा तोंड हलवते तो. टाका टाका सोडा पाण्यात ग बिचाऱ्याला. का बाहेर टाकला त्याने? काहीतरी झालंय व त्याला. पाखरांनी टुची मारली. हा पाखरण नाही ते त्या बगडांनी का काय बचक्यांनी. मग काहीतरी झालंय ना. त्यामुळे टाकायचं त्यांना एवढं तरी म्हणलं एवढं झटक्यात गावला. हा ना. हाल्या 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 असं मशीच मेंढराला मारायचं बी असत. हाल्या धावूनच आली होती मीडिया. काय र पावतोय पाण्यात? वागू कुठे? त्याचं चाललंय पावायचं. जसा जसा दिवस मावळन तशा मेंढ्या अगदी गपागप चारत्यात. म्हणजे मन लावून चारत्यात. आणि सकाळच्या जर वाड्यातनं उठल्या की नुसत्या पळत राहत्यात दिवसभर. आणि दिवस मावळायला गेला की जास्त चरायला बघत्यात पोट भरायला. कारण त्यांना मग कळून येतं संध्याकाळचं की आपल्याला आता वाड्यात नेणार आहेत. तर आपलं पोट भरून घ्या खाऊन. आला ना पवन तू? माझ्या अंगावर पाणी उडवलं ना. जाळलं येऊन माझ्याकडेला. सारखं पवाय जातो ना तू. वागू कुठे? वागू यो. वागू गेला असं पवाय आता. दिवस पण थोडासाच राहिलाय आता. कासराभर बी नाही राहिला. थोड्या वेळात दिवस पण मावळण. आणि मग आम्ही बिराडाव पण निघलोय आता हळूहळू. तर अंधारच पडलाय आता. मेंढर वाड्याला जायला. वाट पण बारीक आहे. बरीच लांबर लागली आता.
चला आता मेंढरातलं काम करायला. सागा तू कसा काय जेवला का तू आज? काय खाल्लं मग? त्या आईने काय दिलं? बिस्टिक दिलं का? होय मगाशी होय. आणि तू दुपारा दिला असलं तरी मगाशीच म्हणशील बाबा. तुझं काय तवा काल जेवला असला तरी म्हणजे मगाशी जेवलोय. असं होतं का? हा मग काय. चला उठा.